यानंतर पुढची बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होतीये। सत्ताधारी विरोधकांमध्ये सोशल मीडियावरून आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरू झालेले आहेत। आजची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होतीये। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, आज गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होते। गोकुळच्या जो पशुखाद्य कारखाना आहे कागलमधील, त्या कागल पंचतारांकित कारखान्याच्या ठिकाणी ही सगळी सभा आहे ती होणार आहे। आणि आपण बघू शकतो या सभेसाठी आता सभासद जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आणि आपल्याला माहित आहे गोकुळ दूध संघाची सभा म्हटलं की वाद आणि राडा ठरलेला असतो, आणि त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो या सगळ्या सभेच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो जे संस्थांचे प्रतिनिधी आहेत त्यांना त्यांची ओळख तपासूनच त्यांना या ठिकाणी आज सोडलं जातंय। काही वेळामध्ये या ठिकाणी गोकुळ दूध संघाच्या विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक त्या आपल्या दूध संघाच्या प्रतिनिधींसह या ठिकाणी येणार आहेत। या सभेला पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, सतेज पाटील असतील, हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की आता या सगळ्या सभेला 1 वाजता जरी सुरुवात होणार असलं तरी आतापासूनच हे सगळे संस्था सभासद जे आहेत ते यायला सुरुवात झाली आहे। धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहिती।